मित्रांनो, पावसाने आता जवळजवळ अनेक ठिकाणी आपली हजेरी दर्शवली आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे, ज्यामुळे ठिकठिकाणी भूस्खलन तसेच पाणी साठू लागलेले आहे. अलीकडेच केरळमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे, ज्यानंतर पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे. याच पुरामध्ये एक हत्ती अचानक अडकला गेला. तब्बल 3 तास तो या पुरात अडकून लाटांना झुंज देत राहिला. पुढे त्या हत्तीचं काय झालं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. केरळच्या वाजाचल परिसरात ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये एक हत्ती चालकुळी नदीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जाताना दिसतोय. बिचारा हत्ती अनेक तास या पाण्यात अडकून राहिलेला आहे आणि इथून निघण्याचा तो खूप वेळा प्रयत्न देखील करतोय, मात्र तो पुराच्या पाण्यात मध्ये अडकला जातो. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की हत्ती पाण्याच्या मध्यभागी उभा आहे आणि हळूहळू किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं अर्ध शरीर पाण्यात बुडालंय, परंतु तरीही तो सतत प्रयत्न करतोय. हत्ती अशा प्रकारे पाण्यात अडकला जातो की तिथे उपस्थित असलेले लोक देखील त्याला वाचवण्यासाठी काही करू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वन अधिकाऱ्यांना हत्ती अडकल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवलं. त्यांना भीती होती की हत्ती पाण्यात वाहून जाईल, म्हणून धरण अधिकाऱ्यांनी पाण्याचा प्रवाह कमी करण्यास सांगितलं. या निर्णयामुळे हत्ती नदी ओलांडू शकला आणि सुमारे 3 तासानंतर तो नदी ओलांडून जंगलात परत गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांनी त्या हत्तीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे, तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे देखील आभार मानलेले आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ द केरळा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक विविध अशा नेटकरी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका जसं म्हटले इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, तर दुसऱ्या जसं म्हटले तो सुरक्षित आहे का, तर तिसऱ्या जसं म्हटले ओलांडणं धोकादायक आहे. वन अधिकाऱ्यांचं जितकं कौतुक करता येईल तितकं कमी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.